Morning, friends. Last 3 or 4 lecture we discussed about the mathematical quantity used in physics, their physical significance, their physical interpretation, and their use in physics, like their physical significance of the gradient, curve, and divergence. Okay, all these things we discussed at 4 or 5 lecture. This is our mathematical background used in physics. Okay, this is the introductory part of the unit is over here. Now we people move toward the our next part. We already listening about or here something you reading the line, volume, and surface integral. There are three types of the integral: line integral, volume integral, and surface integral. Before we discuss about these three quantities or these three integral, we discuss two very small parts given in your syllabus, like rotational vector field and irrotational vector field. This is a two part. Okay, two field. We discussed two field earlier: scalar field and vector field. And these two field is next two field: rotational vector field, rotational, and irrotational. These two vector field now come. Okay, these two vector will come from our curl quantity. Curl. Okay, we discussed curl in last lecture, their physical significance. What is mean by curl? Curl is giving any physical quantity like vector quantity and making a cross product with del operator and giving quantity is which give you the what is the vector field is more around the point of consideration. म्हणजे आपण काय ऑब्झर्व करत होतो की ते व्हेक्टर फील्ड कशा प्रकारे त्या पॉइंट ऑफ कन्सिडरेशनच्या मूव टुवर्ड्स होत आहे की अवे जात आहे, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करत होतो. तर त्याच्यावरच आपण नाही का डेल क्रॉस एफ चे ऑपरेशन आहे, डेल क्रॉस एफ वाला ऑपरेशन. डेल क्रॉस एफ इज मेजर हाऊ मच द वेक्टर फील्ड और हाऊ मच द वेक्टर एफ कर्ल्स अराउंड द पॉइंट ऑफ कन्सिडरेशन. म्हणजे बघा तुम्ही डिस्कस काय केलं होतं, आपण एक्सप्लेनेशन देत असताना आपण अशा प्रकारे सांगितलं होतं की सपोज फ्लो ऑफ फ्लुइड आहे किंवा फ्लो ऑफ लिक्विड आहे आणि त्या पॉइंट ऑफ कन्सिडरेशनच्या जिथे टुवर्ड्स येत असेल किंवा अवे जात असेल तर आपण सांगू शकतो की तिथं ते पॉइंट ऑफ कन्सिडरेशन पासून ते व्हेक्टर कशा प्रकारे बिहेवियर करत आहे. तशाच प्रकारचं जर बिहेवियर आपल्याला कोण देत असतं, फिजिकल सिग्निफिकन्स कशाचं. आपण एक जनरल भाषेमध्ये एका सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर ते व्हेक्टर कशा प्रकारे कर्ल होत आहे किंवा राऊंड होत आहे त्या पॉइंट ऑफ कन्सिडरेशनच्या, ते यूज आपण फिजिक्समध्ये करत असतो. कशाचं? कर्लचं. तर बघा डेल क्रॉस एफ क्वांटिटी आपल्याला हाऊ मच वेक्टर एफ कर्ल्स अराउंड दी पॉइंट ऑफ कन्सिडरेशन या गोष्टी देत असते. ओके, तर बघा सो द वेक्टर फील्ड हुज कर्ल हॅज सम फायनाइट व्हॅल्यू. ही जी वेक्टर फील्ड आहे या क्वांटिटीमध्ये जर आपल्याला सम फायनाइट व्हॅल्यू देत असेल, सम फायनाइट व्हॅल्यू, तर अशा वेक्टर फील्डला काय म्हणतो आपण? रोटेशनल वेक्टर फील्ड. काय म्हणत आहे मी की द वेक्टर फील्ड हुज कर्ल हॅज सम फायनाइट व्हॅल्यू इज सेड टू बी अ रोटेशनल वेक्टर फील्ड. रोटेशनल वेक्टर फील्ड सेम तर राहणार. इरोटेशनल वेक्टर फील्ड काय असणार की तुमची डेल क्रॉस एफ क्वांटिटी जर 0 असेल ॲट दॅट पॉइंट द वेक्टर फील्ड हुज कर्ल इज 0. बघा नेमकं समजून घ्या, जर एखाद्या क्वांटिटीचा कर्ल तुम्हाला सम फायनाइट व्हॅल्यू देत असेल तर ती कोणती वेक्टर फील्ड झाली? रोटेशनल वेक्टर फील्ड. आणि ती व्हॅल्यू जर 0 देत असेल तर ती कोणती वेक्टर फील्ड झाली? इरोटेशनल वेक्टर फील्ड. ओके, या दोन रोटेशनल फील्ड आपण डिस्कस केल्या इथं की तुम्हाला समजलं असेल की फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ कर्ल काय आहे. फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ कर्ल काय आहे किंवा आपल्याला ती वेक्टर त्या पॉइंट ऑफ कन्सिडरेशन पासून कसं बिहेवियर आहे त्याचं, हाऊ मच इट इज कर्ल अराउंड दिस पॉइंट ऑफ कन्सिडरेशन, हे फिजिकल सिग्निफिकन्स झालं कर्लचं. ओके, तर तुमचे नेक्स्ट आपण हळूहळू आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम या पार्टकडे वळणार आहे. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिझम पार्टकडे वळत असताना बघा याच्यामध्ये एक तुम्हाला एक लिक्विडचं एक एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे की कशा प्रकारे आपण इरोटेशनल आणि रोटेशनल फील्ड ओळखू शकतो. तर बघा एक एक्झाम्पल कन्सिडर करा की तुमच्या कॅनलमध्ये वॉटर फ्लो होत आहे. कॅनल इथंच अशा प्रकारे असणार. या कॅनलमध्ये तुमचं वॉटर फ्लो होत आहे.
ओके, फ्लो ऑफ वॉटर, हे तुमचं कॅनल आहे, हे काय आहे कॅनल. ओके, तर नेमकं रोटेशनल आणि इरोटेशनल वेक्टर फील्ड काय आहे, तर बघा जे तुमची व्हेलॉसिटी असणार, व्हेलॉसिटी ऑफ अप्पर, याला म्हणू आपण अप्पर लेयर, याला म्हणू लोअर लेयर. ओके, कोणत्या लेयरची व्हेलॉसिटी जास्त असणार, ऑब्विसली अप्पर लेयरची व्हेलॉसिटी जास्त असणार, कारण तिथे एरिया काय आहे कमी आहे, म्हणून पार्टिकल स्पीड न जाणार, इथे एरिया जास्त असल्यामुळे इथं स्पीड कमी असणार. ओके, तर बघा the velocity of liquid is larger at upper layer and lower layer काय असणार आहे, मिनिमम असणार आहे किंवा लोअर असणार आहे तुमच्या या लेयरवर. लोअर लेयरवर कमी व्हेलॉसिटी असणार, त्या फ्लो ऑफ वॉटरची, आणि अप्पर लेयरवर मॅक्सिमम असणार. आता बघा याच्यामध्ये जर तुम्ही पायडल व्हील पुट केले, हे व्हील आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पायडल व्हील पुट केले, पायडल. ओके, तर नेमकं काय होणार, पायडल व्हील जर पुट केलं तर बघा हे पायडल जे आहे ना, हे पायडल तुमच्या लोअर लेअरमध्ये आहे आणि हा पायडल तुमच्या अप्पर लेअरमध्ये आहे. तर ऑब्विसली या पायडलची नाही का व्हेलॉसिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे, कारण तो अप्पर लेअरमध्ये याची लो असणार आहे. तर बघा काय होणार आहे, कन्सिडर अ पायडल व्हील बी प्लेस इन द फ्लो ऑफ लिक्विड विच इज फ्री टू रोटेट अबाउट एन ॲक्सिस. म्हणजे बघा तुम्ही फ्री होत आहे, म्हणजे कशा प्रकारे मूव्ह होत आहे, फ्री, कशा प्रकारे मूव्ह व्हायला पाहिजे, फ्री. हे तुमचं हा पायडल आहे, दोन पायडल व्हील आपण कन्सिडर केलेले, एक अप्पर लेअरमध्ये एक लोअर लेअरमध्ये आहे. ते कशा प्रकारे फ्री टू रोटेट अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन. बघा हे जे ॲक्सिस आहे ना, हे काय असणार आहे, परपेंडिक्युलर आहे या प्लेनच्या, तुमच्या कॅनलला किंवा त्या फ्लो वॉटरला काय आहे, परपेंडिक्युलर आहे, आणि हे मूव्ह टू फ्री आहे, फ्री मूव्ह होऊ शकते, आणि हे ॲक्सिस काय आहे याचं परपेंडिक्युलर आहे. ओके, तर बघा ड्यू टू द व्हेरिएशन इन व्हेलॉसिटी, बघा व्हेरिएशन व्हेलॉसिटीमध्ये व्हेरिएशन आहे, कॉन्स्टंट फ्लो ऑफ व्हेलॉसिटी आहे का, नाही. कॉन्स्टंट आहे का व्हेलॉसिटी, या लेयरची आणि या लेयरची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का, नाही. त्याच्यामुळे काय होणार आहे, हे व्हेरिएशन आहे व्हेलॉसिटीमध्ये. ड्यू टू व्हेरिएशन इन व्हेलॉसिटी काय होणार आहे, या व्हेरिएशन इन व्हेलॉसिटीमध्ये काय होणार, तुमचे पायडल जे आहे, एक पायडल फास्ट फिरणार, एक स्लो फिरणार, अँड द पायडल इन अप्पर लेअर एक्झर्ट मोर पुश दॅन द पायडल इन लोअर लेअर. बघा जे पायडल तुमच्या अप्पर लेअरमध्ये असणार त्याचं नाही का, त्याला जास्त घुमण्याचा प्रयत्न करेल आणि हा कमी घुमेल, कोणता, तुमचा लोअर लेअर मधला. ओके, म्हणजे तुम्हाला काय, द कर्ल ऑफ व्हेलॉसिटी हॅज सम फायनाइट व्हॅल्यू. याच्यावरनं काय लक्षात येईल की तुमच्या कर्लची काहीतरी फायनाइट व्हॅल्यू आहे, काहीतरी कर्ल गिव्स यू सम फायनाइट व्हॅल्यू, सम फायनाइट व्हॅल्यू. म्हणजे या केसमध्ये कोणती वेक्टर फील्ड झाली, रोटेशनल वेक्टर फील्ड झाली. कोणती वेक्टर फील्ड झाली, रोटेशनल. प्लीज लक्ष द्या, बुक समोर घेऊन बसत जा. या कोविड-19 आपण ऑनलाईन लेक्चर कंडक्ट करत आहे. फक्त तुम्ही नाही का माझ्या विचाराने तुम्ही काय करता की फक्त व्ह्यूज देऊन सोडून देता व्हिडिओ, कारण याच्यामध्ये तुमचाच लॉस आहे. आम्ही आमचं काम करत आहे, प्रयत्न करत आहे की तुम्हाला घरी बसून सुद्धा आम्ही थोडंफार समजवू शकू फिजिक्स नेमकं काय आहे. तर प्लीज बुक समोर घेत जा. कोणत्याही प्रकाशनचं, कोणत्याही पब्लिकेशनचं असो तुमचं, नवप्रकाशन किंवा तुम्ही विकी सेवाने सरांचं बुक यूज करू शकता. आणि प्लीज 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 प्रामाणिकपणे पाहत जा, जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि व्हिडिओसुद्धा आम्ही मोस्टली मॅक्झिमम आम्ही 22 ते 23 मिनिटाचे व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून तुम्हाला पाहण्यास अडचण जाणार नाही. ओके, तर प्लीज. आणि रेंजचा सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे, एक सोप्या वेनुसार आम्ही यूट्यूब चॅनलवर तुम्हाला व्हिडिओज आम्ही शेअर करत आहोत, त्याची लिंक प्लीज पाहत जा, प्रामाणिकपणे पहा. आणि ज्या गोष्टी समजत नाही ते कमेंटमध्ये लिहत जा. ओके, तर बघा रोटेशनल वेक्टर फील्ड कशाला सांगितलं, कर्ल्स गिव्स यू सम फायनाइट व्हॅल्यू. या केसमध्ये काय आहे की अप्पर लेअरची स्पीड जास्त आहे, लोअर लेअरची कमी आहे, पण काहीतरी कर्ल आपल्याला सम फायनाइट व्हॅल्यू देत आहे. कर्ल म्हणजे हे जे व्हील आहे ना ते रोटेट होत आहे, म्हणजे कर्ल फॉर्म झालं. ओके, नंतर जर आपल्याला सर रोटेशनल वेक्टर फील्ड बरोबर आहे, पण इरोटेशनल वेक्टर फील्डचं काय, तर इरोटेशनल वेक्टर फील्ड काय, जर हे फ्लो ऑफ जर व्हेलॉसिटी जर प्रत्येक याच्यामध्ये या कॅनलमध्ये जर सेम असेल त्या वॉटरची, तर तिथं आपल्याला कर्ल्स काय भेटणार, झिरो. कर्ल भेटणार झिरो, आणि त्यालाच म्हणणार आपण इरोटेशनल वेक्टर फील्ड. बघा, सो द वेक्टर फील्ड whose curl has some finite value, then the vector field is called rotational vector field. And if the velocity of each layer is the same, काय म्हणत आहे, प्रत्येक लेयरची व्हेलॉसिटी काय असणार आहे, सेम जर असेल तर तिथं तुमचा कर्ल झिरो झाला. आणि झिरो कर्ल असेल, झिरो जर व्हॅल्यू आपल्याला भेटत असेल तर त्याला आपण म्हणू शकतो इरोटेशनल वेक्टर फील्ड. ओके, तिथपर्यंत आपण हे संपून टाकू लवकरात लवकर.
समजलं असेल. बघा आता आपल्याला पाहायचं आपला मेन टॉपिक तुमचे इंटिग्रल कोणकोणते, लाईन, सरफेस अँड व्हॉल्यूम इंटिग्रल. बघा तुम्ही बऱ्याचदा पाहत असाल, आतापर्यंत पाहत आलेले असाल, तुम्हाला अशा प्रकारे इंटिग्रल येतं ए बार डॉट डी एल बार, किंवा इथं क्लोज इंटिग्रल होत असतं, किंवा एक तुम्ही सरफेस इंटिग्रल कन्सिडर करू शकता, किंवा तुम्ही व्हॉल्यूम इंटिग्रल. अशा प्रकारे हे 2 डायमेन्शनसाठी 3 डायमेन्शनसाठी अशा प्रकारे आपण डिस्कस करणार आहे की त्याचं नेमकं यूज काय, त्याचं फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे या इंटिग्रलच्या फिजिक्समध्ये. ओके, तर बघा की एक तुम्हाला नाही का सांगण्यासारखं कसं की सपोज ही तुमची आहे वेक्टर फील्ड कन्सिडर करा. काय कन्सिडर करा इथं, वेक्टर फील्ड. ओके, आणि वेक्टर फील्ड कन्सिडर केल्यावर काय तुमचे एक्स ॲक्सिस असणार, हा वाय ॲक्सिस असणार. ओके, नंतर काय बघायचं की हे मी सांगणार आहे तुम्हाला काय ए बी, किंवा तुम्ही इथं पी क्यू सुद्धा लिहू शकता. ओके, अशा प्रकारचं आहे. तर पहा की नेमकं लाईन इंटिग्रल काय आहे तुमचं, की लाईन इंटिग्रल काय, द इंटिग्रल ऑफ पॉईंट फंक्शन, द इंटिग्रल ऑफ एखादं पॉईंट फंक्शन. बघा आपण दोन्ही फील्ड पाहिल्या, स्केलर फील्ड, वेक्टर फील्ड. त्या वेक्टर फील्डमध्ये किंवा स्केलर फील्डमध्ये आपण नाही काय पॉईंट फंक्शन कन्सिडर करत होतो, आणि त्या पॉईंट फंक्शनचं बिहेवियर काय आहे ॲट दॅट केस, किंवा त्या पाथमध्ये किंवा त्या एरियामध्ये, त्या स्पेसिफाईड व्हॉल्यूममध्ये येतं ते आपण डिस्कस करत होतो. बघा द इंटिग्रल ऑफ पॉईंट फंक्शन अलॉंग अ कर्व, जे काही पॉईंट फंक्शन घेणार तुमचं त्याचं इंटिग्रेशन जर त्या कर्ववर आपल्याला काढायचं असेल तर त्याला म्हणतात लाईन इंटिग्रल. कर्व बघा तुम्ही अशा प्रकारे आपण कन्सिडर करू शकतो. हे काय तुमचं कर्व आहे, हे काय तुमचं कर्व आहे. बघा लाईन इंटिग्रल आपल्याला काढायचं आहे त्या व्हेक्टर फील्डचं. सपोज जर व्हेक्टर फील्ड अशा प्रकारे मूव्ह होत असेल तर हे टोटल इंटिग्रल काढतो आपण पी टू क्यू ऑफ दिस व्हेक्टर फील्ड. ओके, तर बघा एका कर्ववर आपल्याला नाही का लाईन इंटिग्रल काढायचं आहे. कर्ववर लाईन इंटिग्रल काढायचं म्हणजे लाईन इंटिग्रलची डेफिनेशन आपण काय सांगितलं आहे की इंटिग्रल ऑफ पॉईंट फंक्शन अलॉंग अ कर्व. या कर्ववर तुमचं इंटिग्रल त्या पॉईंट फंक्शनचं कोणतेही पॉईंट फंक्शन कन्सिडर करू आपण. सपोज पॉईंट जर आपण ते नंतर समजावणार तुम्हाला मी, तर याला काय म्हणते कर्व म्हणत असतात. बघा हे कर्व आहे तुमचं, याच्यावर तुमच्या एखाद्या फंक्शनचं जर आपण इंटिग्रल काढलं तर त्याला म्हणतो आपण लाईन इंटिग्रल म्हणत असतो. बघा कशा प्रकारे द लाईन इंटिग्रल ऑफ वेक्टर फंक्शन एफ अलॉंग अ कर्व फ्रॉम ए टू बी इज एक्सप्रेस ॲज. तुमच्या एक्झाम्पलमध्ये असं दिलेलं आहे, पण आपण लाईन इंटिग्रल कन्सिडर करत असताना पी टू क्यू केलेलं आहे, किंवा तुम्ही म्हणू शकता ए टू बी, आणि वेक्टर फील्ड तुम्ही एफ कन्सिडर करू शकता. तर अशा प्रकारे लिहू शकता तुम्ही एफ बार डॉट डी एल बार. कशा प्रकारे लिहू शकता एफ बार डी एल बार म्हणजे काय, तुमचं जे हे आहे ना ए टू बी हा टोटल कर्व याचे छोटे छोटे पार्ट बनवलेले, याचे तुम्ही फायनाईट छोटे छोटे पार्ट बनवू शकता. त्याला नाव दिलेलं आहे तुम्ही डी एल बार. काय नाव दिलेलं आहे त्याला, डी एल बार. प्लीज लक्षात घ्या, कन्सेप्ट थोडा समजण्यासारखं थोडा लेंदी आहे, किंवा थोडं आपण म्हणू शकतो त्याला वेगळं आहे कन्सेप्ट. त्याच्यामुळे प्लीज लक्ष देण्याचा प्रयत्न करा की एखादं पॉईंट फंक्शन किंवा एखादी व्हेक्टर फील्ड त्या कर्वमध्ये आपण त्याचं इंटिग्रेशन काढत असतो. तर इंटिग्रेशन इन द सेन्स आपण काय इंटिग्रेशन काढत असतो की नेमकं त्याचं बिहेवियर काय आहे. बघा हे कर्व आहे, पण बघा जर आपण छोटे छोटे पार्ट करत गेलो तर हे पाहायला कर्व आहे, पण जर छोटे छोटे पार्ट करत गेलो छोटे 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 तर हे एक लाईन बनून जातं. काय बनून जाते, लाईन. म्हणून आपण काय म्हणत आहे लाईन इंटिग्रल काढतो असं म्हणत आहे. आपण काय काढत आहे लाईन इंटिग्रल. ते छोटे छोटे जर डीएल पार्ट केले, जर आपण फायनाईट डीएल पार्ट केले सपोज, तर आपण काय म्हणू शकतो छोटे छोटे छोटे. फायनाईट म्हणजे इन द सेन्स आपण मोजू शकू, आपण त्याला मेजर करू शकू. सपोज आपण जर इथं 20 छोटे डीएल पार्ट केले तर काय होईल की आपण मग नंतर काय करणार, हे छोटे 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 पार्ट घेणार अशा प्रकारे एफ बार डॉट डी एल बार, एफ बार डॉट डी एल बार प्लस एफ बार डॉट डी एल बार, एफ बार डॉट डी एल बार, असे अप टू सो ऑन किती 20 पर्यंत ठेवू आपण प्लस डी एल बार. पण आपल्याला नाही का नंतर काय करायचं आहे, याला ऍड करायचं आहे. ऍड म्हणजे आपण इंटिग्रेशन करतो ओव्हर टोटल पाथ ए टू बी आणि एफ बार डॉट डी एल बार अशा प्रकारे घेणार आहोत. ओके, समजलं असेल. बघा आपण समोर बोलूया नेमकं आपल्याला सांगायचं काय या केसमध्ये. पहा
हे तुमची एक जनरल आयडिया झालेली आहे की दी लाईन इंटिग्रल ऑफ पॉईंट फंक्शन अलॉंग अ कर्व इज कॉल्ड एज लाईन इंटिग्रल. द लाईन इंटिग्रल ऑफ वेक्टर फंक्शन एफ अलॉंग अ कर्व फ्रॉम ए टू बी इज एक्सप्रेस बाय, अशा प्रकारे आपण एक्सप्रेस केलं. कशा प्रकारे? लाईन इंटिग्रल ओव्हर अ सरफेस किंवा ओव्हर अ कर्व ए टू बी, एफ बार तुमची वेक्टर फील्ड इंटू डी एल बार, एक छोटे छोटे पार्ट करत आपण त्याला ऍड करणार आहे. ओके, ते बघा तुमचे आपल्या याच्यातलं डेफिनेशन झालेलं आहे कशामधलं, आपल्या बुकामधलं. तर बघा एक तुम्हाला मी सांगणार आहे की नेमकं आपण कशा प्रकारे ते प्रूव्ह करू शकतो. बघा आपण कशा प्रकारे त्या गोष्टी प्रूव्ह करू शकतो ते हे पहा. एक तुमचं अशा प्रकारे कर्व कन्सिडर करा. ओके, हे कर्व कन्सिडर केल्यावर काय होईल तुमचं, हे कर्व सपोज P2Q आहे. कोणता आहे कर्व? कर्व आहे तुमचा P2Q. कोणतं कर्व आहे? P2Q. आणि पहा काय करणार आहे आपण, या लाईन इंटिग्रल जे आहे ना, त्या लाईन इंटिग्रलला तुमचं दुसरं नाव आहे पाथ इंटिग्रल सुद्धा म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकतो? या लाईन इंटिग्रल, पहिले पाहत आहे आपण तुमचं लाईन इंटिग्रल. या लाईन इंटिग्रलला काय म्हणतो आपण? पाथ इंटिग्रल सुद्धा त्याला म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकतो? पाथ इंटिग्रल. तर बघा, the line integral of some quantity related to the field is to be integrated between the given point in space. बघा काय या सेंटेन्सवरून काय समजलं तुम्हाला की लाईन इंटिग्रल ऑफ दी सम क्वांटिटी. सम क्वांटिटी म्हणजे ही जी वेक्टर क्वांटिटी किंवा आपण फील्ड समजत आहे, फील्ड किंवा एखादी फिजिकल क्वांटिटी, त्याचं लाईन इंटिग्रल ऑफ सम क्वांटिटी रिलेटेड टू द फील्ड. सपोज हे तुमचं फील्ड आहे, हे बघा या फील्ड मध्ये एखादी तुम्ही क्वांटिटी मेजर करत आहात, तर ती क्वांटिटी रिलेटेड विथ युअर फील्ड इन टू बी इंटिग्रेटेड बिटवीन गिवन पॉइंट इन स्पेस. काय करणार आहे आपण, त्या क्वांटिटीचं त्या फील्ड मध्ये जे काही बिहेवियर आहे ते कसं काढणार आहे आपण, त्या गिवन स्पेस मध्ये कशा प्रकारे आहे ते, त्या गिवन कर्व मध्ये किंवा गिवन स्पेस मध्ये, त्या केसमध्ये P2Q या स्पेस मध्ये एक वेक्टर फील्ड आहे ए बार. त्या वेक्टर फील्ड ए बार वर आपण एक पॉइंट ऑफ कन्सिडरेशन केलेला आहे किंवा एक आपण पॉइंट फंक्शन घेतलेलं आहे, एक फिजिकल क्वांटिटी प्रूव्ह केलेली आहे, त्याचं बिहेवियर आपण पाहणार आहे. तर बघा दी कर्व बिटवीन P2Q, बघा हे कर्व कोणतं आहे तुमचं P2Q. याच्यावर तुम्ही एक पॉइंट कन्सिडर करू शकता, सी पॉइंट. ओके, आपल्याला समजण्यासाठी आपण पॉइंट मे बी ओपन और क्लोज कर्व. हे काय असू शकते, एक तर क्लोज कर्व असू शकते किंवा ओपन कर्व पण असू शकते. क्लोज कर्व म्हणजे काय बघा, डिफरन्स लक्षात ठेवा, ओपन कर्व आणि क्लोज कर्व. ओपन, हे ओपन कर्व आहे P2Q. बघा P पासून स्टार्ट झालं आणि Q ला एंडिंग झालं, हे झालं ओपन कर्व. पण क्लोज काय म्हणू शकतो आपण, P पासून स्टार्ट झालं, Q पर्यंत गेलं आणि पुन्हा P पर्यंत आलं, म्हणजे क्लोज सरफेस झाले. काय झालं, P पासून स्टार्ट झालं, Q पर्यंत गेलं आणि पुन्हा P पर्यंत आले, हे झाले क्लोज सरफेस. पण आपण ओपन सरफेस काय म्हणतो, डायरेक्ट P2Q एक ओपन सरफेस झालं. ओके, तर बघा अशा प्रकारे आहे. आता आपण पाहणार आहे, पण एक लक्षात ठेवा, इन लाईन इंटिग्रल देयर इज अ वन इंडिपेंडंट व्हेरिएबल. एक तुमचं इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो. कशामध्ये? लाईन इंटिग्रल मध्ये एक वन इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो. तर बघा कशा प्रकारे आपण लाईन इंटिग्रल, बघा कर्व सी आणि तुमचा ए बार डॉट डी एल बार असे कन्सिडर करू शकतो. नंतर बघा तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचदा आपण अशा प्रकारे यूज करतो, काय ए बार डॉट डी एल बार किंवा नाही का ए बार इंटू डी एल बार आपण कन्सिडर करू शकतो, किंवा नाही का तुमचं फाय डॉट डी एल बार. हे काय तुमचं स्केलर फील्ड, हे काय तुमचं वेक्टर फील्ड. ओके, आणि हे काय तुमचं स्केलर फील्ड, वेक्टर फील्ड, आणि याला काय म्हणतात तुम्ही, याला सुद्धा आपण वेक्टर फील्ड म्हणू शकतो. अशा प्रकारे एक एक्झाम्पल पाहिले असेल तुम्ही लाईन इंटिग्रलचे. पण बघा जर क्लोज सरफेस आलं तर आपण इंटिग्रल कसं डिनोट करतो, सिंपल आहे. जर क्लोज सरफेस आलं तर आपण इंटिग्रेशनच्यावर असं क्लोज सरफेस ए बार डॉट डी एल बार अशा प्रकारे नोटिफिकेशन देत असतो. ओके, तर बघा आपण लाईन इंटिग्रल पाहत आहे. लाईन इंटिग्रलला पाथ इंटिग्रल सुद्धा म्हणतात, कारण आपण एक पाथ कन्सिडर करत असतो आणि ते पाथ कन्सिडर केल्यावर त्या पाथवर त्या
क्वांटिटीचं कशा प्रकारे बिहेवियर आहे ते डिस्कस करत असतो आपण. त्याच्यामुळे नाही का आपण स्मॉल पार्ट्स आपण घेत असतो आणि शेवटी काय करत असतो त्याला ॲड करत असतो, समेशन करत असतो आणि समेशनला आपण इंटिग्रेट सुद्धा म्हणू शकतो. एक जनरली जवळजवळ सेम क्वांटिटी आहेत त्या, पण रूल वेगवेगळे आहेत समेशन आणि इंटिग्रेलचे, समेशन आणि इंटिग्रलचे. ओके, तर बघा अशा प्रकारे आपण डिस्कस करत आहे की लाईन इंटिग्रल नेमकं काय आहे. ओके, तर बघा हे काय तुमचं एक पाथ दिलेलं आहे आणि हे काय तुमचे एक वेक्टर फील्ड कन्सिडर करा. कोणती वेक्टर फील्ड आहे? हे बार, हे तुमची वेक्टर फील्ड आहे आणि हे एक पाथ कन्सिडर केलेले आहे तुम्ही. ओके, एक पाथ कन्सिडर केलेला आहे आणि एक वेक्टर फील्ड आहे तुमची. तर नंतर पहा आपण कशा प्रकारे डिस्कस करू. आणि जे तुमचं पॉइंट सी आहे, हा पॉइंट सी आहे बघा, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता. हे तुमची वेक्टर फील्ड ए बार, हे पॉइंट ऑफ कन्सिडरेशन सी आणि जे काही तुमचं इथून तुम्ही काय काढणार आहे, टँजेंट काढणार आहे. टँजेंट काढणार आणि या दोघांतले अँगल काय राहणार आहे? थिटा राहणार आहे. अँगल काय राहणार आहे? थिटा. आणि मी सांगितलेलं आहे तुम्हाला की आपण ए बार डॉट डी एल बार घेत आहे. डी एल बार काय आहे की छोटे छोटे हे कर्व जे आहे ते छोटा पार्ट आहे. काय आहे? छोटा पार्ट. याला आपण इथे डिनोट करू शकतो डेल एल आय. काय करू शकतो? डिनोट डेल एल आय किंवा याला डी एल आय सुद्धा आपण कन्सिडर. आय काय सांगितले? एक सफिक्स दिलेला आहे की एन नंबर ऑफ पार्ट्स आहे आय एल आय, डेल एल आय 1, डेल एल आय 2, डी एल 1, डी एल 2 अशा प्रकारे आपण कन्सिडर करू शकतो. बघा कर्व आहे P2Q, तुमचा आपण एक वेक्टर फील्ड आहे तिथे ए आणि पॉइंट ऑफ कन्सिडरेशन मधून एक टँजेंट काढलेला आहे आपण आणि टँजेंटचा आणि त्या वेक्टर फील्डचा अँगल काय आहे? थीटा. ओके, तर बघा फॉर एक्झाम्पल या केसमधून काय लक्षात येणार आपल्याला की आपण अँगल फॉर्म करणार, अँगल मेकिंग करणार आहे. कशातलं अँगल मेजर करणार? आपण जे काही टँजेंट काढू आपण त्याच्यातलं आणि त्या वेक्टर फील्ड मधलं अँगल मेजर करणार. बघा फॉर एक्झाम्पल या केसमध्ये एक्झाम्पल काय कन्सिडर करू शकतो आपण? हे पाहत आहे आपण इथे लिहिणार आहे. याच्याबद्दल मी एक्झाम्पल काय आपले या वेक्टर फील्डचे एक्झाम्पल काय? तर बघा पहिले एक्झाम्पल तुमचं एफ बार डॉट डी एल बार, सेम एक्झाम्पल आहे, काही नाही. हे तुमचं काय झालं? ओव्हर अ कर्व. नंतर तुमचं ई बार डॉट डी एल बार. ओके, नंतर तुमचं कर्व ओव्हर डी बार डॉट डी एल बार. हे तुमचं फोर्स म्हणजे याच्यावरनं काय काढू शकतो आपण? वर्क डन काढू शकतो. काय काढू शकतो? वर्क डन काढू शकतो. वर्क डन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजे एफ फोर्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे डीएल किती प्रकारे ते डिस्प्लेस होत आहे. वर्क डन सुद्धा मेजर करू शकतो. इलेक्ट्रिक फील्ड, या केसवरून आपण इलेक्ट्रिक फील्ड काढू शकतो. या केसवरून आपण मॅग्नेटिक फील्ड मेजर करू शकतो. बघा मी तुम्हाला ॲप्लिकेशन सांगत आहे या केसमध्ये लाईन इंटिग्रलचे. आपण वर्क डन सुद्धा फाइंड आउट करू शकतो किंवा इलेक्ट्रिक फील्ड मेजर करू शकतो, मॅग्नेटिक फील्ड मेजर करू शकतो या ह्याच्यातून. बघा हे जे कर्व आहे तुमचं, त्या कर्ववर काय आहे, जर आपण हे मेजर हे जॉईन करून टाकले ते क्लोज पाथ होऊन जाते तुमचं. हे या पाथवर नाही का आपण एक वेक्टर फील्ड त्याला टँजेंट काढला, त्याचे अँगल थीटा आहे आणि पॉईंट सी आहे. ओके, तर बघा या केसमध्ये कशा प्रकारे आपण डिनोट करू शकतो? ए बार डॉट डी एल बार इक्वल काय? क्लोज ए काय अँगल आहे तुमचा? डी एल कॉस थीटा किंवा कॉस थीटा डी एल म्हणू शकतो. काय म्हणू शकता? कॉस थीटा डी एल. ए कॉस थीटा डी एल. बघा ए वेक्टर फील्ड याचा ॲडजस्टंट साईड घेतली आपण कॉस थीटा आणि डी एल. काय काढायचं आपल्याला? कॉस थीटा आणि डी एल या वेक्टर फील्डचं. बघा काय? द इंटिग्रल ऑफ द टँजेन्शियल कंपोनंट ऑफ, काय म्हणतो याला? द इंटिग्रल ऑफ द tangential component of A along C. बघा इंटिग्रल काढणार आहे आपण कशाचे? या टँजेन्शियल कंपोनंटचं ऑफ ए. हे कंपोनंट कशाचं असणार आहे? ए चा कंपोनंट आहे अलॉंग पॉइंट सी. बघा एक फिजिकल याचं मिनिंग समजून घ्या या एक्झाम्पलचं, या इंटिग्रेशनचं
की तुम्ही इंटिग्रल काढता इंटिग्रल ऑफ द टेंजेन्शियल कंपोनंट ऑफ द ए अलॉंग द पॉइंट सी. अशा प्रकारे याचे हे आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही शिकत आहात की मी सांगत आहे, समजावण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला की नेमकं लाईन इंटिग्रल काय. हे बघा छोटे छोटे डीएल घेतले, DL1 DL2 DL3 अप टू सपोज जर हे 20 डीएल पार्ट आहे, किती आहे 20 पार्ट, तर मी काय करू शकतो समेशन ओव्हर I इक्वल टू 1 to 20 काय एक मॅथमॅटिकल टर्म मध्ये समेशन ओव्हर I इक्वल टू 1 पहिल्या पार्ट पासून तर 20 पार्ट पर्यंत काय आहे A cos थीटा dl काय आहे dl तुमचे 20 पार्ट आहे I इक्वल्स टू 1 to 20 A cos थीटा dl. तर बघा A cos थीटा dl आहे. तर बघा तुमचं जे आहे n काय आहे तुमचं, जर आपण कन्सिडर केलं n इज अ टोटल नंबर ऑफ पार्ट, टोटल नंबर ऑफ dl आणि थीटा तुमचं अँगल. बघा जर तुमचे पार्ट्स इन्क्रीज होत गेले, जर पार्ट जे काही आहे जशा प्रकारे तुमचे 20 चे 30 पार्ट होतील, 20 चे 30 पार्ट होतील तर थीटा आपोआप काम काय होईल तुमचं, किंवा डेल एन जे आहे एन जर वाढत गेलं 30 पार्ट झाले तर तुमची डीएल काय होईल, ऑब्विसली डीएल काय होईल कमी होईल. ओके. तर बघा समजण्यासारखं पहा की डीएल आहे एका केसला काय होईल एन इन्फिनिटी जाईल तुमचं, एन एका केसला एन काय जाईल फायनाइट जाईल, त्या केसला डीएल काय असणार 0 असणार. म्हणजे तुम्ही कन्सिडर करू शकणार नाही की डीएल किती आहे, म्हणून डीएल 0 when n tending to infinity then dl tending to 0. म्हणून काय म्हणू शकतो आपण क्लोज कर्व a बार डॉट dl बार हे काय तुमचे एक लाईन इंटिग्रल आहे. एक्झाम्पल वेक्टर फील्ड A ओव्हर क्लोज सरफेस किंवा आपण ओव्हर कर्व वेक्टर फील्ड A मेकिंग एन अँगल cos थीटा विथ अवर dl कंपोनंट. बघा अशा प्रकारे आपलं लाईन इंटिग्रल्स आहे. It is along the closed curve, from then it is also called circulation of A around C. हे काय म्हणू शकतो आपण circulation of A, circulation of A along C काय होत आहे सर्क्युलेट होत आहे गोष्टी, म्हणून काय म्हणू शकतो आपण याला एक या इंटिग्रलला सर्क्युलेशन ऑफ A along C. ओके अराउंड द C अशा प्रकारे. आणि जर आपण एक कन्सिडर केलं तुमचं फोर्स, याला काय म्हणतो आपण फोर्स, हे काय पाथ डिपेंडंट आहे. बघा याच्यामध्ये नाही का तुमच्या दोन पार्ट येणार, एक तुमचं पाथ डिपेंडंट येणार आणि एक तुमच्या त्या पाथवर डिपेंड येणार. बघा तुम्हाला जर सांगायचं असेल तर बघा let AB be any curve vector field A, this curve AB divided into large number of small element. ओके. तर पहा हे तुमचं पाथ डिपेंडंट आहे, कोणत्या याच्यावर आहे तुमच्या या पाथवर डिपेंड आहे. फोर्स तुमच्या या पाथवर डिपेंड आहे की डीएलचं डिस्प्लेसमेंट किती होत आहे, डीएलचं डिस्प्लेसमेंट किती होत आहे याच्यावर तुमचं या केसचा फोर्स डिपेंड आहे. जर डीएलचं डिस्प्लेसमेंट नाही झालं तर फोर्स काढता येणार का आपल्याला नाही. एफ इज अ फ्रिक्शनल फोर्स. सपोज एक कन्सिडर करा केस एफ काय आहे तुमचा एक फ्रिक्शनल फोर्स आहे आणि एफ इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि चार्ज पार्टिकल इन एन इलेक्ट्रिक फील्ड. या केसमध्ये काय असणार आहे एफ तुमचा इलेक्ट्रिक चार्ज. जाऊ द्या हे कन्सेप्ट समज नसेल तर आपण पुढच्या लेक्चरला बघू शकतो. पण एक नेमकं मला सांगायचं काय होतं तुम्हाला या युनिटमध्ये की आपलं लाईन इंटिग्रल काय आहे. लाईन इंटिग्रल म्हणजे काय, एखादा पाथ कन्सिडर करतो त्या पाथवर नाही का आपण ती फिजिकल क्वांटिटीचा आपण बिहेवियर मेजर करतो. दी इंटिग्रल ऑफ दी कर्व अलॉंग दिस लाईन म्हणजे काय म्हणत आहे आपण की नेमकं इंटिग्रल ऑफ पॉइंट फंक्शन या पॉइंट फंक्शन ओव्हर अ क्लोज सरफेस अलॉंग अ कर्व ओव्हर अ कर्व किंवा क्लोज किंवा ओपन सरफेस कन्सिडर करू शकतो. द इंटिग्रल ऑफ पॉइंट फंक्शन अलॉंग कर्व इज कॉल्ड एज लाईन इंटिग्रल. एक सेम आणि हे तुमचे एक एक्झाम्पल आहे वेक्टर फील्ड ए अँड डीएल बार. एक स्मॉल एलिमेंट्स आपण स्मॉल एलिमेंट्स कन्सिडर केलेले आहे आणि त्याचं जर एक्सपांड करत गेलो तर अशा प्रकारे A cos थीटा भेटतं आपल्याला. आणि जर आपण एक मेजर करण्यासाठी एक वेक्टर फील्ड ए बार कन्सिडर केली, त्याला एक टँजेंट काढलं आणि ते थीटा अँगल आहे
ओके, ते दोन्हीमध्ये थिटा अँगल झालं. आणि यालाच काय म्हणू शकतो आपण, सर्क्युलेशन ऑफ ए अराउंड सी. सर्क्युलेशन ऑफ ए अराउंड सी सुद्धा आपण डिस्कस करू शकतो. ओके, प्लीज बुक ठेवून पाहत जा लेक्चर. थँक्यू. आणि प्लीज लेक्चर पाहत असताना सेमानी सरांचे किंवा तुमच्याजवळ अवेलेबल असलेल्या प्रकाशनचे पब्लिकेशनचं बुक समोर घ्या आणि प्लीज समजण्याचा प्रयत्न करा आणि प्रामाणिकपणे पहा. पुढचं तुमचा पार्ट असणार आहे सरफेस इंटिग्रल. थँक्यू.